खासदार ओमराजे निंबाळकर धाराशिवमध्ये दाखल. मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी साधणार संवाद. कार्यकर्त्यांशी संवाद साधून निर्णय घेणार असल्याची ओमराजेंची माहिती. शिवसेना सोडल्याचं कोणत्याही खासदारानं जाहीर केलं नसून चूक झाली असं वाटतं. त्या खासदारासोबत चर्चा करू, राऊतांचं विधान. तर ओमराजेंसोबत आणखीन एका खासदारासोबत संवाद सुरू, राऊतांची माहिती. कैलास पाटील आणि वरुण सरदेसाईंची रात्री ओमराजेंशी चर्चा. मध्यरात्री 1 तास बैठक. ओमराजेंच्या मनधरणीसाठी भेट घेतल्याची माहिती. मातोश्रीचा निरोप घेऊन ठाकरेंचे आमदार ओमराजेंना भेटले. उद्धव ठाकरेंकडून बंडखोर खासदारांसाठी परतीचे दरवाजे पुन्हा उघडे करण्याचा निर्णय. सोमवारी किंवा मंगळवारी सर्व खासदारांना व्हीप पाठवून बैठकीला या असं पुन्हा एकदा कळवलं जाणार असल्याची माहिती. सहा बंडखोर खासदारांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंचा दौरा. खासदार फुटीनंतर उद्धव ठाकरेंचा पहिलाच दौरा. आज ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात ठाकरेंचा दौरा. खासदार संजय दिना पाटील यांची कन्या राजुल पाटील यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट. आपण ठाकरेंसोबतच वडिलांची भूमिका ते घेतील. राजुल पाटलांचं स्पष्टीकरण. राजुल पाटील ठाकरे सेनेच्या नगरसेविका. सहा फुटीर खासदारांच्या स्वतंत्र गटाबाबतचे पुरावे लोकसभा अध्यक्षांच्या कार्यालयातून देण्यात येणार असल्याची सूत्रांची माहिती. पुढील 2 ते 3 दिवसात 6 फुटलेले खासदार भूमिका स्पष्ट करण्यासाठी पत्रकार परिषद घेण्याची शक्यता. मान्सून 23 जूनपासून महाराष्ट्रात सक्रिय होण्याचा अंदाज. कोकणात मुसळधार पावसाची शक्यता. महाराष्ट्रात सध्या उष्णतेची लाट आणि उकाड्याचा प्रभाव. 24 ते 25 जून दरम्यान मान्सूनचा जोर वाढणार. मुंबईत सकाळच्या सुमारास पावसाची हजेरी. सायन, कुर्ला, वरळी, चेंबूर आणि मानकुर्डमध्ये पावसाच्या सरी. उकाड्यानं हैराण मुंबईकरांना दिलासा. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांच्या पाणलोट क्षेत्रात अवघा 9%च पाणी साठा. पाण्याची भीषण टंचाई भासण्याची शक्यता. मुंबईवर 30% पाणी कपातीचं सावट. आज देशभरात नीटची फेरपरीक्षा. परीक्षा केंद्रावर कडेकोट सुरक्षा व्यवस्था. सीसीटीव्हीच्या माध्यमातून परीक्षा केंद्रावर नजर. नसरापूर लैंगिक अत्याचाराचा निकाल 25 जूनला लागण्याची शक्यता. चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराचे पुरावे कोर्टात सादर. आरोपीला कठोर शिक्षा देण्याची सरकारी वकील अजय मिस्तर यांची मागणी. श्री संत गजानन महाराजांची पालखी शेगावहून पंढरपूरकडे मार्गस्थ. पालखीत 700 पेक्षा अधिक वारकरी सहभागी. शेगाव ते पंढरपूर 750 किलोमीटरचा प्रवास 33 दिवसात करणार पूर्ण. 23 जुलै रोजी पालखी पोहोचणार पंढरपुरात. पंधरा वर्षीय वैभव सूर्यवंशीचा नवा धमाका. लिस्ट क्रिकेटमध्ये ठोकलं सर्वात वेगवान अर्धशतक. श्रीलंका अ संघाविरोधात 11 चेंडूमध्ये झळकावलं अर्धशतक. वैभवनं 20 वर्षापूर्वीचा जागतिक विक्रम काढला मोडीत.